नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा कोकणकर कमलेश ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय। तर आज बिर्याणीचा प्लॅन केलेला आहे मित्रांनो, कारण आज मुंबईमधून पोरं जे आले आहेत त्यांना मागे एकदा मी बिर्याणी बनवून दिली होती, तर त्यांना आवडली होती। तर ते मला बोलायला लागले की कमलेश आज बिर्याणी बनव फायनली। तर मी आज त्यांना बिर्याणी बनवून देणार आहे फायनली। मटेरियल त्या लोकांनी आणून दिलेलं आहे, तर मला रिक्वेस्ट केली त्यांना की आपल्याला एक बिर्याणी बनवून दे। तर आपण चला आता बिर्याणी बनवूया त्यांच्यासाठी। सगळी पोरं आम्ही 7-8 जण आहोत, तर चला आता आम्ही चाललोय बिर्याणी बनवायला। तर चला मित्रांनो, आता आम्ही इथून टोप घेतलेला आहे महेश तांबेच्या घरातून। आता आम्ही निघालो तिकडे सनीच्या घरी बिर्याणी बनवायला। हे तांबे साहेब देखील मुंबईवरून आलेले आहेत आज खास बिर्याणी खाण्यासाठी आपल्या हाताची। चल निघूया, चला। आता हे लोक ह्या गाडीत बसतील, आपली गाडी घेऊया। आपली गाडी फुल तापलेली आहे, फुल तापले चक्कावर। हे चल भाई, टाइम नको, चल लवकर लवकर आम्ही येतोय मित्रांनो। शीट तापलेली आहे म्हणून आम्ही जुगाड बघा काय केले, प्लेटी उलट्या ठेवले आहेत। चला हो, ते कुठे गेलेत? तर मित्रांनो, आम्हाला या घरी पार्टी करायची आहे। आम्ही आता तिकडून आलेलो, आता बघू आतमध्ये थोडंसं गरम करते, त्यामुळे आम्ही इकडे तयारी करायचा प्लॅन चाललाय। बघू आता की घरी करावे लागते। इकडे अर्ध मटेरियल आहे आणि चिकन कुठे आहे आपलं? साहिल, चिकन कुठे आहे रे? चिकन इकडे आपला, ते मॅरिनेशन करून घ्या आधी। मॅरिनेशन करून घेऊ आपण, हां तेच। थोडीशी तयारी चालू आहे मित्रांनो। आतमध्ये थोडीशी भांडी ड्रम मध्ये टाकलेली आहेत, घरी कोण नसल्यामुळे आता ते आम्हाला काढून स्वच्छ धुवायचे आहेत। तर आतमध्ये पोरांची तयारी चालू आहे, तुम्हाला दाखवतो। हे निघतात की नाही? टोप काढा, आपल्याला जाड टोप लागेल। तांबे सर, तुम्ही गॅस लावून घ्या। हो, गॅस चालू करून घेऊया आपण। हां चालेल, म्हणजे वेळ नाही लागणार। तसेच आमचे बंधू पण आलेले आहेत, बघू शकता तुम्ही। खूप लेट आलेत, आम्हाला अपेक्षा नव्हती एवढे लेट येतील, पण ते खूप लेट आलेत। एवढा वेळ काय लागला रे? काम चालू होतं। अच्छा अच्छा, ठीक आहे। तर चला मित्रांनो, आता आम्ही थोडंसं तयारी करतो आणि फटाफट वेळ झालेला आहे, त्यामुळे आम्हाला फटाफट तयारी करावी लागेल। हा चालेल चालेल। तर मित्रांनो, आज बिर्याणी तर बनवतोय आम्ही, पण सगळी तयारी आम्ही झाडाखालीच करतोय। प्लेटी घे खाली, ते चिकन धुवायचं आहे। इकडे सगळी तयारी चाललेली आहे, सगळी मंडळी बसलेली आहे आमची। हा बोल ना, मिक्सरचं ना? हा बस बस, एकच ठेव, कोणतं तरी चालेल मला। अरे बाबा फटाफट करा बाबा, भूक लागले मला बाबा। अरे संध्याकाळी परवडलं नसतं। चल जाऊ दे, आता काय हे लोकांना करायचेच होते, आता तर आपण फायनल करून टाकू। तर मित्रांनो, फायनली तयारी आमची चालू झालेली आहे बिर्याणी करण्यासाठी। कांदा सोलतायत, बाकी सगळं काही लसूण बिसून आहे ते सगळं सोलतायत। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया चिकन मॅरिनेशनसाठी। पुढे लागणारे काय काय ते तुम्हाला दाखवतो। इकडे तयारी फायनली आता झालेली आहे, सुरुवात। तर मंडळी, आता आम्ही चिकन धुतोय, चिकन मॅरिनेशन करायची तयारी करतोय। खोल, पिशवी खोल ना ती। तर आता आमचा भाऊ साहिल चिकन धुतोय चिकन मॅरिनेशनसाठी। आणि याला खूप एक्सपिरियन्स आहे चिकन धुण्याचा। आमच्या हर पार्टीमध्ये चिकनच धुतो व्यवस्थित स्वच्छ करून एकदम। अजून एकदा धुवायला लागेल का रे? मला तेच वाटतं, एक हात मारायला लागेल। हा मारूया, चल। चला, चिकन धुवून झालेलं आहे मित्रांनो आमचं। पुढची प्रोसेस मॅरिनेशनसाठी असेल। सनी भाऊ मिक्सरचे भांडे धुतात, स्वच्छ धुवा सर। काय ना, ठीक चाललंय।
सगळ्यांनी मनावर घेतलेलं आहे मित्रांनो, कारण सगळ्यांना भूक लागली. हा बस बस, जेणेकरून बिर्याणी लवकर व्हावी आणि आमच्या पोटात जावी असा उद्देश सगळ्यांचा आहे. त्या हिशोबाने सगळे कामाला लागलेले आहेत आणि मस्त फील घेतो आम्ही. आमच्या बागेमध्येच बसलेलो आहे, तुम्ही बघू शकता आजूबाजूची झाडं. तर चला आम्ही आता तयारी करून घेतोय. प्लेट उडली बघ, हवा जोरात आहे बाबा. कोकणामध्ये आहे आपण, का कोकणाच्या बाहेरचे नाही. कोकणामध्ये वारा वादळ पाऊस नाद करायचा नाही. चला चला चला, खूप फास्ट काम चालू झालेलं आहे मित्रांनो. आणि आमच्या सनीने विमल खाल्लेले आहे त्यामुळे ते वर बघत नाहीत. ए बाबा हसू नको, नाही तर कांद्यावर ग्रेव्ही टाकशील. तर अशा पद्धतीने काम चालू झालेलं आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ बघत राहा, पुढचं प्रोसेस तुम्हाला दाखवतो लगेचच. तर मित्रांनो आता आम्ही चिकन मॅरिनेशनसाठी लसूण घेतले, मिरची घेतले, पुदिना, अद्रक आणि कोथिंबीर. तर आता आम्ही हे स्वच्छ धुवून मिक्सरला ग्रेव्ही करणार आहे, याची पेस्ट करणार आहे, त्याच्यानंतर चिकनमध्ये टाकणार आहे. चला पहिलं स्वच्छ धुऊया. सगळं टाक. इकडे चिकन वाढ बघताय, मला कधी मसाला लावतात आणि खातात. 2 वेळा धुवा, स्वच्छ धुऊ पण. चला स्वच्छ धुवून झालेलं आहे मित्रांनो. आता आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकतोय सगळे मटेरियल. याची चांगली पेस्ट करून घेणार आणि चिकनला लावणार. त्याचबरोबर थोडे काही मसाले असतील ते देखील जाणार त्याच्यामध्ये. तर मित्रांनो आता आम्ही मिक्सरला पेस्ट तयार करून घेतोय. पाणी टाक, बिस्लरीचं पाणी वापरतो आम्ही स्वच्छ. तर इकडे आता हात स्वच्छ साबणाने धुतोय, कारण आम्हाला चिकन मॅरिनेशन करायचं आहे त्यामुळे. चल करू. चल मित्रांनो आता चिकन मॅरिनेशनसाठी पहिला मी दही टाकलेलं आहे. 2 किलो क्वांटिटी चिकन आहे मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये आम्ही पाव किलोपेक्षा थोडं जास्त दही टाकलंय. आणि ही मगाशी सांगितल्याप्रमाणे अद्रक, लसूण, मिरची, पुदिना आणि कोथिंबीर याची पेस्ट त्याच्यावरती टाकलेली आहे. तर आता थोडंसं आम्ही मीठ टाकतोय वरून, चवीनुसार मित्रांनो मीठ टाकायचं, जशी क्वांटिटी असेल तशी. हां, तर आता ही बेडगी मिरची रेड चिल्ली पावडर आहे कलरसाठी खास. तर आता हे चाललं आहे आमचं चिकन मसाला, एव्हरेस्टचा स्पेशल चिकन मसाला. 10 वाले 2 पॅकेट घेतलेले आहेत आम्ही. तसेच हे देखील बिर्याणी शाही मसाला सुहानाचा, हे पण 2 पॅकेट आम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहे मित्रांनो. ह्याच्याने खूप चांगली टेस्ट येते. चल स्टार्ट कर. तर मित्रांनो हळद टाकायचे पेंडिंग असेल, तुम्हाला दिसले आम्ही हळद नाही टाकले, कारण आमची हळद संपले. तो आमचा भाव आणायला गेला आहे दुकानात, त्यामुळे आम्ही तोपर्यंत हे मॅरिनेट करून घेतोय, चांगलं व्यवस्थित मिक्स करतोय. बघू शकता तुम्ही चिकन मॅरिनेशन चाललेलं आहे एकदम स्पीडमध्ये. वाह, मस्त वास येतोय. तर बघू शकता तुम्ही हळद आणण्यासाठी आमचे बंधू गावात गेलेले. आणा फक्त हळद पेंडिंग आहे. ब्रँड कोणता आणलाय? राजापुरी लक्ष्मी. ओके या हळदीसाठी आम्ही खूप वाट बघतो. इकडे द्या. ओके थँक्यू. थोडंसं मीठ घेतलं, थोडं फोन नसं नाही. अरे धर ना, मग हातात तर धर. करंटो आहे ना आपल्या तिथं. 2 चमच बसवल टाक थोडी अजून. तसेच आम्ही आता वरून लिंबू पिळतोय. लिंबाने एक मस्त अशी चव वेगळीच येते. 1 लिंबू घेतलेला आहे बघू शकता, त्याच्या बिया काढतोय. बिया पडतील ना तर काढून घ्या. लॉलीपॉप, चिकन लेग पीस. चला तर तिकडचं आपलं काय काम पेंडिंग आहे भावानो? तिकडचं काय नाही, कांदा वगैरे कटिंग करून झालेला आहे. हा बस जा ना. कटिंग ऑलमोस्ट कम्प्लीट झालंय, फक्त ते टोमॅटो कापायचं बाकी. चालेल जा फटाफट व्यवस्थित. आमचं मॅरिनेशन झालेलं आहे मित्रांनो फायनली. जे काम आहे ना हा ठीक आहे ओके. मित्रांनो फायनली चिकन मॅरिनेशन झालेलं आहे आणि आम्ही त्याला आता कव्हर ॲप करतोय जवळजवळ 45 मिनिटासाठी. हा चल हा. प्लेटी माझ्या घरी बेडरूम मध्ये आहेत. उरलेली खराब भांडी धुवून घेतात, त्यामुळे फटाफट आमची कामं होतील. पेंडिंग काय ठेवत नाही आम्ही. हे पण धुवून घे साहिल.
ठीक आहे. तोपर्यंत आता इकडे बघूया काय तयारी चालली आहे, फाईन चॉप कसे करतायत, टोमॅटो वगैरे बघूया. वा वा, जबरदस्त कटिंग अशी चाललेली आहे मित्रांनो, बघू शकता. आणि सर फाईन चॉप एकदम बारीक आहेत ना? बघा ना. हे बघा थोडंसं जाड राहते, ते थोडंसं बारीक करून घ्या. अजून बारीक हम्म. मशीन नाही लागत. नाही सुरीने होतं बारीक. तर इकडे कांदा कटिंग, टोमॅटो कटिंग चालू आहे. तर मित्रांनो आता आम्ही राईस घेतलेला आहे, A1 क्वालिटी बासमती आहे, बघू शकता तुम्ही, आणि खूप जुना तांदूळ आहे. तर हा आता आम्ही स्वच्छ धुवून ह्याला थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. भर स्वच्छ 2 वेळा आम्ही धुवून घेणार, सॉरी 3 वेळा घेणार. 3 वेळा घेऊया, एकदा एक्स्ट्रा करूया ना. बस चल उचल, आता आपल्याला भिजत ठेवायचं तसंच. इथे बेडवर ठेव. याला आता आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे. तर चला आता बनवायची प्रोसेस चालू करतोय. भांडी स्वच्छ धुवून घेतो आम्ही लोक. कांदा आणि टोमॅटो घेऊन आलेले आहेत. आता आम्ही आतमध्ये, खरं तर चुलीमध्येच बनवायचं होतं, पण आमच्याकडे फाटी नसल्यामुळे, पाऊस पडला सगळं ओलं झाले, त्यामुळे आम्ही गॅसवरच बनवतोय. दे टोप द्यायचा. तर इथे आम्हाला बनवायचं आहे गॅसवरती. एक काम कर, तेल जाण, तेल काय गॅस पास केलेस. तर पहिला आम्ही कांदा घेतलेला आहे मित्रांनो, बाहेर कटिंग करून आणला आहे पिशवीमध्ये, त्यामुळे तुम्हाला तसं दिसत असेल. पलांजा कांदा 1 ते 1.25 किलोची क्वांटिटी घेतलेली आहे आम्ही. तेल, लागणारं तेल आपल्याला 1/2 लिटर घेतलेलं आहे. आता हा खडा मसाला आम्ही ॲड केला आहे. कांद्यासोबत फ्राय केल्याने याला चांगला फ्लेवर येतो मित्रांनो, त्यामुळे आम्ही खडा मसाला, बघू शकता. सगळं टाक सगळं. तर इथे मित्रांनो कांदा फ्राय करण्यासाठी ठेवला आहे. बनवायची तर आहे मलाच, पण माझ्या भावांनी खूप मला सपोर्ट केला आहे सगळं कटिंग वगैरेसाठी. काय आणलं हो? अरे जबरदस्त. कुठून आणलं? आपल्या बाजू झाडाला पिकलेत तेच? हो. वा वा मित्रांनो, जांभूळ कोणाला आवडतात नक्की कमेंट मध्ये सांगा. खतरनाक आहे, खाऊन तर बघ. अरे वा वा, खूप गोड, एक नंबर. तर मित्रांनो मी 10 मिनिटं कांदा फ्राय करण्यासाठी ठेवलेला. आता बघूया आपण किती वेळ लागतोय अजून. नाही अजून वेळ लागेल, थोडा कांदा जास्त असल्यामुळे थोडा वेळ लागतोय. आपण गॅस पास करूया. तर थंड पाणी आपल्याला आलेलं आहे मित्रांनो दुकानातून. वा वा, चिल्ड, जबरदस्त एकदम. आणि इथे राईस बॉईल करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे मित्रांनो. मला वाटते टोप कमी पडेल, राईस 2 किलो आहे, तरी पण बघूया याच्यामध्ये किती बॉईल होते. आणि इकडे अजून कांदा थोडासा 5 मिनटं पेंडिंग आहे की कांदा पण एकदम प्रॉपर फ्राय होऊन जाणार आहे. तसेच कांद्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा. बघू शकता तुम्ही, एकदम बारीक कटिंग करून ठेवलेले आहेत. तर मित्रांनो ह्याच्यामधला मी आता तेजपत्ता साईडला काढून ठेवला आहे, कारण तो नंतर काय त्याचा यूज नाही, त्याचा फ्लेवर सगळा कांद्यामध्ये उतरला आहे, त्यामुळे त्याला काढून घेतला आहे. त्याच्याने राईसला पण म्हणजे व्यवस्थित थर बसवण्यासाठी त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यासाठी त्याला मी स्किप करून टाकलं आहे. तर आता आपला कांदा देखील फ्राय झालेला आहे प्रॉपर. ह्याच्यामध्ये आता टोमॅटो येणार. तर मित्रांनो आता मी ह्या राईसच्या पाण्यामध्ये थोडासा लिंबू पिळतोय, एक अख्खा लिंबू पिळतोय. याच्याने मित्रांनो तुम्हाला वाटत असेल का पिळतोय, तर याच्याने राईस खूप पांढरा शुभ्र होतो, वरची घाण खूप निघून जाते. हे याच्यामध्येच राहील, नंतर आपल्याला काढता येईल ते राईस बाहेर काढताना. तर चला, कांदा व्यवस्थित झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. टोमॅटो मित्रांनो अर्धा ते 1.25 किलो क्वांटिटी आहे. तर टोमॅटोला आता व्यवस्थित आपण परतून घेऊया.
याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया म्हणजे लवकर पोळतो कांदा. टोमॅटो पण आपला मस्त कांद्यामध्ये पोळलेला आहे. मित्रांनो, बिर्याणी म्हटलं तर बिर्याणीचा मसाला प्रॉपर पाहिजे, त्याच्याशिवाय बिर्याणीला टेस्ट नसते. बघूया पाण्याला कड आलाय का. नाही, अजून वेळ लागेल. तर हलकासा आपण लाल मसाला टाकूया कलरसाठी. इकडे आता ब्लॉगिंग मी करतोय मित्रांनो, कारण तिकडे एन्जॉय चालला आहे मित्रांचा, त्यामुळे त्यांना मी डिस्टर्ब करत नाही आहे. तर आता सगळं माझ्यावरतीच टाकलेलं आहे, कारण त्यांनी खूप हेल्प केलं आपल्याला कटिंग करण्यासाठी किंवा काय ग्रेव्ही करण्यासाठी, काय भांडी धुण्यासाठी. तर आता मला फक्त त्या लोकांना बनवून द्यायचं. मी मागे व्हिडिओ बनवला नाही, कारण एकदा मी त्यांना बिर्याणी असंच बनवली होती, त्यांना खूप आवडलेली. त्यामुळे त्यांनी रिक्वेस्ट केली आहे की या टायमाला आम्हाला बिर्याणी बनवून दे. खूप घाम आलेला आहे, तर त्यांच्यासाठी खूप मेहनत चाललेली आहे मित्रांनो. तर तुम्ही पण बघा, थोडासा व्हिडिओ काढण्यासाठी इथं कोण अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी थोडा मोडका व्हिडिओ बनेल. तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि बिर्याणी कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, आता आपण पाण्याला कड येईल. आता याच्यामध्ये आपण चिकन जे मॅरिनेशन आहे ते टाकायचं आहे. तर बघूया, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता आमचा मसाला मी रेडी केलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण मॅरिनेशन जे चिकन केलेलं आहे ते टाकतोय. घे, चल घे, सावकाश टाका, सावकाश. टोप पकडायचा, पण मार पलटी, मार पलटी. सावकाश. अरे टाक ना, का पळतो सर. सगळा मसाला पुसून घे रे. तर मित्रांनो, आता जे मॅरिनेशन चिकन होतं ते आम्ही आता टाकलेलं आहे आणि प्रशांत साहेब आम्हाला हेल्प करतात. त्यांना वाईट वाटलं असेल, कमलेश एकटाच बनवतोय, त्यामुळे ते आता हेल्प करण्यासाठी आलेत मला. तर इकडे तव्याचा जुगाड करतोय आम्ही. ड्रम मध्ये सगळे भांडे टाकलेले आहेत. तवा भेटत नाही, बघू शकता तुम्ही. ड्रम मधून तवा काढतायत. अरे भेटेल का नाही, हे सावकाश पाडशील. वाट लावून टाकलीस. बघा, ड्रम उलट केलेला आहे मी, तरी देखील तवा भेटत नाही. आता पाण्याला मित्रांनो हळूहळू कड येतोय, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला राईस टाकायचा आहे, तांदूळ. तांदळाला एक 70 ते 80% आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, बाकीचा तो दममध्ये शिजणार आहे. आणि इकडे आपण चिकन टाकलेलं आहे. ह्याला वेळ जाईल, अजून 10 मिनटं ह्याला आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहे. आपली ग्रेव्ही होते मित्रांनो. तर अशा प्रकारे मी बिर्याणी बनवते आमच्या भावांसाठी, कारण खूप त्यांनी हेल्प केलं. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता ग्रेव्ही अशी झाली आहे. त्यांनी कटिंगसाठी आणि सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला हेल्प केलं आहे, त्यामुळे आपण त्यांना जास्त काम लावू नाही शकत. त्यांनी अगोदर बोललेलं की जे काय असेल ते आम्ही तुम्हाला अगोदर हेल्प करू, पण तुला सगळं फायनली बनवायचं आहे. त्यामुळे मी आता एकटा हे सगळे बनवणार आहे आपल्या खास भावांसाठी. आमचे जितेश तांबे आपल्याला हेल्प करण्यासाठी आलेत. आता मित्रांनो, हे पाणी गरम झालंय, त्याच्यामध्ये आम्ही आता तांदूळ टाकतोय. तर आता आपण तांदूळ त्याच्यामध्ये टाकतोय. थांब, पाणी नको हे करू, सावकाश, घाई करू नकोस. इकडे आराम चाललेला आहे, बघू शकता तुम्ही. खूप भूक लागली असं वाटतंय. तर आता जे तांदूळ टाकलंय आणि थोडंसं मीठ टाकावं लागेल, भात आळणी व्हायला नको, त्यामुळे. बघूया आपली ग्रेव्ही रेडी झाली आहे का. नाही, वेळ लागेल अजून. मस्त अशी तरी सुटले मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, राईस पण आपला प्रॉपर झालेला आहे. कम से कम शिजला आहे, अर्धापेक्षा जेवढा मला हवा आहे तेवढा शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे मसाला पण रेडी झाला आहे. तर आता हा राईस आपण त्याच्यावरती सगळा हातरायचा आहे. त्याच्या अगोदर हा तवा जो आहे तो आम्हाला गॅसवरती ठेवायला लागेल. याच्यावरती मला हा टोप ठेवायला लागेल. मित्रांनो, आता हा राईस आपल्याला याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये हातरायचा आहे. मी कोणता लेअर नाही लावत, डायरेक्ट याच्यामध्ये हातरतो, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण लेअर लावायचा आहे. एकच लेअर लावायचा आहे, याच्यावरती कोणती ग्रेव्ही येणार नाही, काय नाही. मी डायरेक्ट पूर्ण सगळा राईस हातरतोय. तुम्ही पुढे बघतच
राहा बिर्याणी कशी होते. एवढा राईस हातरलाय, अजून इकडे थोडासा काढतात, त्याच्यामधलं पाणी काढतात. खूप वेळ जाईल त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट पलटी मारलाय. चला आता आपला राईसचा लेअर लावून झालेला आहे. आता इकडे कलर बनवून आणलेले आहेत, ते आता आपण कलर टाकूया वरती. थोडा जास्त बनवलाय, आपल्याला एवढा नाही टाकायचा आहे. आता ते हिरव्यावरतीच होतो तू. कलर फुलतो ना हा, एवढा खूप होता. तर आता आपला कलर पण मित्रांनो फायनली मारून झालाय, थोडंसं डेकोरेशन केलंय. आता आपण तिला दम द्यायला ठेवूया कमसे कम अर्ध्या तासासाठी. तर मित्रांनो आता आम्ही वजन ठेवलेला हांडा, कारण आमच्याकडे ते पीठ वगैरे पिठाने सील करतात त्या टाईप काय नव्हतं, म्हणून आता आम्ही ह्याच्यावरती पाण्याने भरलेला हांडा ठेवलाय, जेणेकरून वाफ बाहेर जायला नको. तसेच खाली तव्यावरती आम्ही दम द्यायला ठेवलाय, बघू शकता तुम्ही. हे बघा झोपलेत, भूक लागली वाटतं. हे भूक लागली की नाही? नाही होईल 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 होईल, काय काळजी करू नकोस. हे सगळा पसारा आम्हाला मित्रांनो साफ करायचा आहे. कलर जास्त बनवलेला, त्यामुळे आम्ही सगळं बेसनमध्ये टाकलाय. ते सगळे भांडे घासून घ्यावे लागणार आहेत. तर याला आपण कमसे कम अर्धा तास पाऊण तासासाठी आपल्याला ठेवायचं आहे. नंतर प्रॉपर दम लागेल बिर्याणीला. तुम्हाला नंतर दाखवतो दम झाल्याच्या नंतर. तोपर्यंत बघूया भाई लोक काय चाललंय मित्रांचं आपल्या, तुम्हाला दाखवतो. तसेच बघू शकता मित्रांनो इकडे जांभळं खात आहेत, आपल्या झाडाला खूप लागलेले आहेत, दिसत आहेत का बघा तुम्ही. कुठे चाललास? तिथे जांभळाचं झाड आहे, तिथे जांभूळ जा ना, काढ ना थोडेसे. जांभूळ खूप चांगले असतात, जे डायबिटीज शुगर ज्यांना असते ना हा, त्याच्यासाठी जांभूळ खूप चांगले असतात. पिशवी घेऊन तिकडे जा, शुगर कमी कर. त्यांना शुगर आहे, काढतात त्यांना. पण आमचे जे अन्न आहेत त्यांना सुद्धा आहे, पण तरी देखील ते आमच्यासाठी प्रेमापोटी ते झाड पूर्ण पिशवी भरून जांभूळ दिले पाहिजे आपल्याला. तसेच हे इकडे कोशिंबीर बनवायची आहे, एकाला दही आणायला पाठवले. एवढा कांदा आपला पेंडिंग राहिलेला आहे, तो आता आपण बिर्याणी सोबत खाणार आहे. तर मित्रांनो आता बिर्याणी होईल 5-10 मिनिटात. थोडंसं बाहेर बसण्यासाठी जागा शोधतात, कारण एक बाजूला ऊन आहे, एक बाजूला सावली आहे, त्यामुळे आता सगळे सेटअप करायला तिकडे गेलेत. आता आम्ही इथून बिर्याणी तिकडे घेऊन जाणार आहे. यांना खूप भूक लागलेली आहे मित्रांनो, 2-3 वेळा विचारलेलं आहे, कारण त्यांना माझ्या हातची बिर्याणी खायची आहे. ते आता एकदम फ्रेश होत आहेत आणि डायरेक्ट नाही होईल. आता काय काळजी करू नकोस, तू फ्रेश हो आणि डायरेक्ट ताटावर बस. तर बघू शकता मित्रांनो इकडे सेटअप झालेला आहे, आम्ही बिर्याणी बाहेर खाणार आहे. 4 वाजूला 4-4 मीटिंग बसले, बिर्याणीची वाट बघतात. वातावरण आहे, या वातावरणामध्ये जेवणाची मजा काहीतरी वेगळीच आहे. खास सगळे भाव आम्ही एकत्र येतो आणि असं गावाला आमची पार्टी. खास करून कोकणामध्ये ही मजा आहे. खास करून कोकणामध्ये मजा बघायला मित्रांनो बघू शकता तिकडे घर आहे, इकडे समोर बाग आहे, सावलीमध्ये मस्त पब्लिक बसलेलं आहे. आतमध्ये 2 जण आहेत, मी सुद्धा आहे. थोड्याच वेळात बिर्याणी आम्ही खायला सुरुवात करू. मुंबईमध्ये तर खाणारी बिर्याणी खाण्याची मजाच वेगळी आहे, पण जी गावची जी खाण्याची मजा वेगळी आहे, मजा ती वेगळीच आहे. आमचं घर आहे आणि आहे बागेमध्ये आम्ही बसलो आहोत आणि आता आम्ही बिर्याणी खाणार आहोत. संध्याकाळी आमचा भाचा संध्याकाळी बर्थडे आहे, त्याचं पण आमचं बिर्याणीचं जेवण आहे, तेही तुम्हाला आम्ही नक्की दाखवू. ओके थँक्यू. तर तुम्हाला काय वाटतं साहेब, मुंबईतून आलात? मला एकदम मस्त वाटतं एकदम, म्हणून मुंबईची मजाच वेगळी आहे आणि गावची मजा त्याच्यापेक्षा दुप्पट आहे एकदम. अच्छा मस्त वाटतं एकदम, मस्त सगळेजण आलेत, सगळे एकत्र झालेत सगळेजण, तर मला एकदम मस्त वाटतं एकदम. ओके थँक्यू. तसेच सर तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काय नाही, आम्हाला तर गावी बिर्याणी खायला भेटेल, हा ते पण या वातावरणात हा खूपच चांगलं असेल. ओके. तर मित्रांनो ह्या लोकांनी आपल्याला खूप सपोर्ट केलाय आपल्या व्हिडिओसाठी. दुसरी गोष्ट आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी पण खूप सपोर्ट केलाय. आता मी घरातून जातो आणि बिर्याणीचा टोप आणतो आणि इथे सर्व करतो, ह्या लोकांना खायला देतो. आणि आवडली तर मित्रांनो नक्कीच त्यांचा रिस्पॉन्स मिळेल.
आणि तुम्हाला बिर्याणी व्हिडिओमध्ये कशी वाटते ते देखील तुम्ही सांगा. आम्हाला बरीच भूक लागलेली आहे. खूप भूक लागले. चला 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 ओके ओके चला घेऊन येऊ मग. तर बघूया मित्रांनो आपल्या बिर्याणीला दम झालेला आहे की नाही परफेक्ट. अजून थोडासा वेळ लागेल. आत्ता सुरुवात झाली. वेळ लागेल अजून 5-10 मिनिटात होऊन जाईल. तर मित्रांनो मला वाटतं आपली बिर्याणी प्रॉपर दम झाली आहे. बघूया वाफ आली असेल तर प्रॉपर झाली असेल. वा 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 वाफ तर आले. आता आम्ही ही घेऊन जातोय बाहेर. वाट बघतायत जेवायला बसले. चल 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 चला आता मित्रांनो आम्ही बिर्याणी उचलली आहे गॅसवरून. फायनली बाहेर बागेमध्ये बसले तिकडे घेऊन चाललोय. चला बिर्याणी आलेली आहे आपली फायनली. त्याच्यामध्ये टाटामध्ये ठेवा सावकाश. गुड गुड. हे सुद्धा आमचे ब्लॉगर आहेत प्रतीक तांबे. त्यांचं सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे. तर ते देखील आमच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. आणि इकडे सगळं आता गोंधळ चालू आहे. बिर्याणी फायनली आलेली आहे. तर आता आपण ताटामध्ये सगळ्यांना सर्व करूया बिर्याणी. पुरा मिक्स कर. ये प्रतीक बस. हे भाई बस भावेश. हे तिथे एक ताडवा असेल. हे इकडे इकडे या भावेश. असं ताडवा असेल याचं. इकडे या. जागा आहे इकडे. असं ताडवा असतील दोन. अरे तो हंडा कुठं आहे? अंडा तो बघ तिकडे ते बघ पेरू खाली पेरू खाली. प्रतीक तो अंडा घे ना. ये प्रतीक बस. बस झाली एवढं. हे घे चल पहिले तू घे. थँक्यू. हे दोन ताटा बघ. ताट काय झाली रे? दोन ह्याचे असे होते. तर मित्रांनो बिर्याणी सर्व करून झाले. सगळे खात आहेत. आता आपण बघूया कशी झाले. हे काय बिर्याणी कशी आहे रे? ओके फर्स्ट क्लास. ओके थँक्यू सो मच. कशी झाली अण्णा? ओके ओके. तर चला आता मी पण बसतोय. सगळेजण बसलेत आहेत बागेमध्ये. खूप एन्जॉय घेत आहेत. नाही नाही बरोबर थोडा उशीर झाला. तुम्ही टेस्ट केले आम्हाला पण बरं वाटलं. पण आहे ना टेस्ट आहे ना? ओके ओके. चला बिर्याणी खाऊन झाले. मजा आली की नाही? पब्लिक महेश काय टाकलं हे? हा यार एवढं दही फुकट गेलं. आपल्या ती मास्की पडली नसती ना. पोट भरून खाल्लीत की नाही? एकदम मस्त कार्यक्रम झालेला आहे. बिर्याणी एकदम मुंबई दुबई पेक्षा एकदम पॉवरफुल. अरे वा वा जावा. तुम्हाला आवडली म्हणजे संपला विषय. आमच्या कोकणातली बिर्याणी कुणालाही ऐकणार नाही. बस बस. अरे माझ्या गाडीवर टोप ठेवलाय बघू शकता मित्रांनो. टोप भरलेला होता. थोडीशी पेंडिंग राहिली आहे. ही संध्याकाळी आम्ही होलटावून टाकू. संध्याकाळी होलटावायचे ना मॅम? संध्याकाळी खायचा विषय. तिकडे बर्तन घासतायत. हे थोडासा भात टाकायचा ना तिला राईस. जाऊ दे आता. हड्डी मधून नाही घातलंच काय प्रॉब्लेम नाही. तर मंडळी बिर्याणी खाऊन झाले. मस्तपैकी पोट भरलेलं आहे आमचं सगळ्यांचं. आणि पब्लिक आता घरी जायला निघतात. त्याच्या अगोदर हे सगळे साफसफाई चालू आहे. बघा आमचे भाऊ सगळे साफसफाई करतात. तसेच इकडे आमचे अण्णा आहेत. आणि तिकडे सगळं बाकीचं पब्लिक आहे. आतून सगळे साफसफाई करायची आहे कारण तो एकटाच आहे. सगळी त्याची फॅमिली मुंबईला आहे. त्यांनी आम्हाला घर दिलं ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. तर ते आता आम्ही सगळं यूज केलेलं आहे. त्याच्या घरची भांडी काय असेल ते सगळं साफ करणं आमची जबाबदारी आहे. त्यामुळे सगळी साफसफाई चाललेली आहे. वा मुंबईमधून साहिल तांबे आलेले आहेत. जबरदस्त त्यांचा एकदम सपोर्ट आहे साफसफाईमध्ये. मगासपासून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले असेल. तांदूळ धुवत होते, चिकन धुवत होते. म्हणजे मित्रांनो अशी गावी आल्यावर आवड पाहिजे कामाची. तर या माणसाकडून तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये. कसं वाटतंय त्याचं काम तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बिर्याणी खाऊन झाल्यावर एक नॅचरल पद्धतीने फ्रुट्स जांभूळ कोकणातली डायबिटीज साठी खूप चांगले आहे. हा मगाशी बोलला महेश. ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्या बिर्याणी हजाम होण्यासाठी आता जांभूळ खातोय आम्ही सगळेजण. हा मग येडाच काय. तसेच आमचे जॉन मायकल साहेब बिचाराने खूप मेहनत घेतली आणि एवढा आमच्यासाठी मोठं मन केलेलं आहे त्यांनी. आता सगळ्यांची भांडी घासतात. हा मालाडचे ख्यातनाम डान्सर बघू शकता. एखादी बाई फेल आहे तसा हात फिरते भांड्यांवरून. नाद करायचा नाही. केशर केशर में दम आहे. मस्तपैकी पॉकेट हलवला आणि भांडी घासायला सुरुवात.
तर मित्रांनो तसेच आमचे व्लॉगर कोकण शेतकरी ते देखील सनीला आपल्या हेल्प करतात, बघू शकता मित्रांनो. कोकण शेतकरी या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आपलेच बंधूंचं चॅनल आहे, नवीन ओपन केलंय. खूप चांगलं आम्हाला प्रोत्साहन देत आहेत भांडी घासण्यासाठी. आणि हे सर आमचे काय बॅग घेऊन कुठे चाललेत काय पत्ता नाही. फोन आला उचला. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करा. खूप मेहनत केलेली आहे. आमची पार्टी तुम्हाला कशी वाटली, बिर्याणी मी बनवली स्वतः, ते कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. नक्कीच उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. चला बाय बाय.